विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाली हो साजणी सुख झाली हो साजणी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधा व बरवा तो हा माधा व बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम भक्ताई से जाना जे देही उदास से जाना जे देहि उदास भक्ताई से जाना जे देही उदास से जाना जे देहि उदास गेले आशा पास निवारून गेले आशा पाश निवारून गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावड जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 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 काहीच साकडे पडोने दी काहीच साकडे पडोने दे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता तुकावणे सत्य कर्मा भावे साय सत्य कर्मा भावे तुकावणे सत्य कर्मा भावे साय सत्य कर्मा भावे घातलिया भय नरक जाणे भय नरका
बलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठला 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 पुंडलिकावन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम पवन पुत्र हनुमान महाराज उमापती महादेव छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज अपने अपने माता पिता ओ माता की गणपती बाप्पा गणपती बाप्पा विठ्ठला 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 भक्ताई से जाना जी देही उदास भक्ताई से जाना जी देही उदास गेले आशा पास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद सीमागे पुढे काहीच साकडे पडवणे दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गजानन भूतगणादि सेवितं कपितजम्बु फलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकज ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा हो जेने देवा येईला घरा जेने देवा हो येईला घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी पदराचे धनी ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल घरा भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठला 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 सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव
एची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्यांना वारकरी संप्रदायाच्या विचारानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली जाते असे देव मान्य संत श्रेष्ठ विश्वमान्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून संकीर्ण रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज नेमकं भक्ताचं या ठिकाणी वर्णन करतायत. भक्त कोणाला म्हणावं? महाराज, या जगामध्ये या कलियुगामध्ये अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची माणसं या जगामध्ये वावरतात. एक वर्ग असा आहे देव मानतो, एक वर्ग असा आहे देव मानायला तयार नाही, आणि तिसरा वर्ग असा आहे देवच नाही म्हणतो. मग ज्ञानी वर्ग कोणता? महाराज सांगतात ज्यांना देवही कळाले आणि संतही कळाले. विठ्ठल विठ्ठल देव नाही म्हणणाऱ्यांनी सर्वप्रथम देवाचं अस्तित्व जाणलं पाहिजे. देव आहे कसा? महाराज सांगतात तो सर्वांचं या ठिकाणी दुःख हरण करणारा आहे आणि सुखाची प्राप्ती करून देणारा आहे. विश्वाच्या पाठीवर असं एकच दैवत आहे की त्या दैवताला आम्ही या ठिकाणी आमचं नतमस्तक होत असतो. पंढरी माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती राही रखुमाई सत्यभामा माता पांडुरंग पिता माहेर. पंढरी तीर्थक्षेत्र हे जसं आमचं माहेर आहे तसं माहेराला येत असताना आमच्या महिला कुठल्याही प्रकारचा विचार करत नाहीत. तसं गौरी आमच्या घरी जर आणायची असेल तर सर्वप्रथम आम्हाला आमचं अंतकरण शुद्ध करावा लागेल, भाव ठेवावा लागेल, आणि मगच आमच्या घराला स्वच्छ करून आम्हाला गौरीला घरामध्ये बोलवावं लागेल. विठ्ठल विठ्ठल यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत असतो ते घर पूजनीय आणि वंदनीय मानलं जातं. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी स्त्रीला अग्रगण्य क्रमांकामध्ये या ठिकाणी मान मिळालेला आहे. म्हणून या ठिकाणी गौरी गणपती विशेष तत्वाने आम्ही साजरी करत असतो. नेमकं गौरी हा सण कशामुळे साजरा करावा, साजरा करण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, तर त्याचं वर्णन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा सुंदर असा वृत्तांत आहे. माता पार्वती एकांतामध्ये बसलेली असताना भगवान भोलेनाथांना प्रश्न करते, स्वामी या विश्वामध्ये या जगतामध्ये असं कोण आहे की या त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ आहे, मला सांगा. त्यावेळेस भगवान भोलेनाथ सांगतात, हा काही प्रश्न विचारायसारखा आहे का? हा काही प्रश्न विचारण्यासारखा नाही, तर मला पुढचा प्रश्न विचार. त्यावेळेस माता पार्वती पुढचा प्रश्न विचारतात, स्वामी तुमची गुरु कोण आहेत? तुम्ही अशी कोणती साधना करताय? कोणत्या देवाची भक्ती करताय? त्यावेळेस भगवान स्वतः भोलेनाथ सांगतात की मी फक्त गजाननाची भक्ती करतो. तर तो हा गजानन आहे कोण? सांगितलं, तो गजानन या ठिकाणी तुझ्या स्वरूपातूनच मला प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यासाठी मला करावं लागेल काय? त्यावेळेस भगवान शंकरांनी माता पार्वतीला उद्देशून सांगितलं, तुला 12 वर्ष तप करावं लागेल आणि तप सामर्थ्याच्या द्वारे या ठिकाणी तुझ्या उदरी गजाननाचं स्वरूप प्राप्त होईल. बघा, मेरू पर्वतावर माता पार्वती स्थिर अवस्थेमध्ये मन चंचल झालेलं बाजूला ठेवून एकत्रित स्वरूपामध्ये गजाननाचं स्वरूप आपल्या हृदयामध्ये साठवून श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा दिव्य महामंत्र जपू लागली. 12 वर्ष जप केला आणि त्या जपाच्या द्वारे या ठिकाणी स्वतः गणराय स्वरूप असणारे परमात्मा माता पार्वतीच्या उदरी जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल तसं भगवंताचं अनेक स्वरूप आपल्याला पाहता येईल, पण गजाननाचं स्वरूप हे 8 प्रकारामध्ये सांगितलेलं आहे. ते वक्रतुंड आहेत, ते गजमुखाय आहेत, ते सिद्धिविनायक आहेत, ते सिद्धेश्वर आहेत, नवे नवे ते भालचंद्र आहेत.
अनेक स्वरूपात वर्णन करत असताना या ठिकाणी ते गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळं आपण सकाळी उठल्याबरोबर या ठिकाणी गणपतीच्या नावाचं स्मरण करून आपल्या कार्याला आरंभ करावा। आतापर्यंत प्रत्येक जीवानं विवाह सोहळ्याच्या वेळेस सुद्धा आम्ही श्री गणेशाय नमः किंवा वक्रतुंड या स्वरूपातच या ठिकाणी विवाहाची सुरुवात करत असतो। कुठल्याही कार्याआरंभी गणपतीचं श्रवण केलं तर या ठिकाणी गणपती बाप्पांचा प्रसाद या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो। महाराज या ठिकाणी या कलियुगामध्ये ती भक्ती करावी, ती साधना करावी, पण काही जीवांना ती साधना कशी करावी हे माहिती नाही, त्या साधनेचं फलही माहिती नाही। काही जीव फक्त साधनेतून फलच प्राप्त व्हावं याच्याकरिता साधना करत असतात, पण साधनेतून फल प्राप्त व्हावं अशी जर अपेक्षा तुम्ही ठेवली तर तुमची साधना व्यर्थ जाईल। विठ्ठल विठ्ठल म्हणून मनुष्याने नेहमी अपेक्षा विरहित जीवन जगावं गेले आशापास निवारुने। तुकोबाराय आशा विरहित जीवन जगतात म्हणून ते देहावर उदास आहेत। भक्त ऐसे जाना जे देही उदास। महाराज देहावर उदास का राहावं त्याचं वर्णन सांगून जाते। देह आधी काय खरा, देह सबंध पसारा, बुजगावने थोरा रक्षण असे। शरीर म्हणजे केवळ एखाद्या रानामध्ये उभा केलेलं बुजगावून आहे, हे कधी जमिनीवर पडेल हे काही सांगता येणार नाही। पडून या गेली भिंती चित्राची होय केवळ माती। ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, एकदा का भिंतीवरचं चित्र खाली पडलं त्याचं अस्तित्व संपल्या जातं, तसं मनुष्याचं शरीर आहे। विठ्ठल विठ्ठल तसं साधकाने उदास होऊन साधना करावी। साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य आणि बहिर्लक्षण अवस्थेमध्ये मनुष्य या ठिकाणी जीवन जगत असतो। पण अंतर्लक्षणाने जर विचार केला तर मी या जगामध्ये राहतो, पण या जगामध्ये माझं काहीही नाही अशा रीतीने जर आपण जीवन जगलो तर आपण कधीही दुःखामध्ये अडकणार नाही। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया रोगी बिना रे। ज्याच्या जवळ आपण जाऊ प्रश्न करूत काय हो, तुम्ही या जगामध्ये वावरताय, तुम्ही सुखाचा शोध घेण्याकरिता प्रत्येक ठिकाणी जाताय, पण तुम्हाला सुख मिळालं का? तर प्रत्येक जीवाचं उत्तर मिळेल की आम्ही सुखाकरिता फिरतोय, रानोरान हिंडतोय, पण आम्हाला सुखाचा पत्ता काही लागलेला नाही। कारण या प्रपंचामध्ये कधी तुम्हाला सुखच मिळणार नाही। सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हव भरी होऊन सुख नाही कोठी आलिया संसारा, वाया हवा भरी होऊन का। महाराज प्रपंचामध्ये सुख नाही, ज्या सुखाचा शोध घेण्याकरिता आतापर्यंत आपण धडपड करतोय, पण ते सुख काही आपल्याला मिळत नाही। विचार करा, संसाराच्या नावे घालून या शून्य, पण वाढता हा पुण्य धर्म केला, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधोनी पाहे। मनाने जर विचार केला एका परमात्म्याशिवाय इथं सुखी कोणी तुम्हाला सापडणार नाही। म्हणून तू सुख करता, तू दुःख हरता, तो विघ्नांचा नाशक आहे। नवे नवे तो प्रत्येक जीवाचं दुःख हरण करतो। म्हणून या ठिकाणी ते गणराय जन्माला यावेत याच्याकरिता माता पार्वतीने 12 वर्ष तप करावं। तपाच्या द्वारे सुंदर अशी मातीची मूर्ती बनवावी आणि ती मातीची मूर्ती सजीव व्हावी। सजीव झाल्याच्या नंतर पार्वतीला आनंद वाटावा। पार्वती आनंदी झाली। भगवान भोलेनाथांना इतका आनंद झाला, आपल्याला पुत्रप्राप्ती झाली, आपल्याला पुत्रप्राप्ती झाली। बाळाचं नामकरण सोहळा करण्यासाठी अनेक ऋषींना त्या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं। ऋषीगण मंडळी आले आणि त्या ठिकाणी गणरायांचा नामकरण सोहळा झाला। श्री गणेश या नावानं त्या ठिकाणी प्रत्येक जण गणरायांना ओळखू लागले। तसं या ठिकाणी गणरायाचं आगमन झालं, गणरायांचा नामकरण सोहळा झाला। आता मात्र श्री गणेश हळूहळू माता पार्वतीच्या अंगणामध्ये वाढू लागले। माता पार्वतीच्या अंगणामध्ये वाढत असताना अनेक दुःखांना देव असताना सुद्धा सामोरं जावं लागलं। सर्वप्रथम
लक्षपूर्वक ऐका. भगवंत अवतार घेतोच कशासाठी, तर तो फक्त या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्माचं रक्षण केल्याशिवाय या पृथ्वी तलावरून तो जाऊ शकत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजना. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, केला नारायण अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, केला नारायण अवतार. आहे तुका म्हणे महाराज सांगतात या जगामध्ये फक्त केवळ परमात्मा या ठिकाणी सुखी आहे आणि सुखी असल्यामुळे तो धर्माची स्थापना करण्यासाठी अवताराला आलेला आहे. म्हणून अवतार परमात्माने फक्त एकाच कारणास्तव घेतलेला आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी. जब जब होई धर्म की हानी बाडही असुर धम अभिमानी, तब तब प्रभु हरि विविध शरीरा, हरि ही कृपा निधी सज्जन पिरा. तुलसीदासजींनी वर्णन केलेलं आहे, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी आली, अधर्म माजला, पापी माणसं इथं जन्म घ्यायला लागले की मग मात्र परमात्मा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री गणेशाला माता पार्वतीने या ठिकाणी वाढवायला सुरुवात केली. हळूहळू श्री गणेश मोठे व्हायला लागले. पण हे कळालं कोणाला? दैत्याला. महाभयंकर दैत्य आणि त्याचं नाव आहे सिंधुरासूर. या सिंधुरासुराने पृथ्वीवरती फार मोठं थैमान घातलेलं आहे. सर्व देवी देवता याच्या पापाने या ठिकाणी थरकाप करत आहेत. कधी एकदा सिंधुरासुराचा वध करणारा एखादा योद्धा या पृथ्वीवर जन्म घेईल असं प्रत्येक देवांना वाटायला लागलं. आणि मग सर्व जीवांना आनंद झाला की आता साक्षात श्री गणेश अवताराला आलेले आहेत आणि नक्कीच सिंधुरासुराचा ते वध करणार. सिंधुरासुराच्या कानावरती ही बातमी गेली की या ठिकाणी श्री गणेश मला मारण्यासाठी अवताराला आलेले आहेत आणि ती पार्वतीच्या आणि भगवान शंकराच्या घरामध्ये या ठिकाणी आनंदाने वाढत आहेत. इकडे मात्र या ठिकाणी सिंधुरासुराला थरकाप सुटला. हळूहळू श्री गणेश मोठे व्हायला लागले आणि सिंधुरासुर एक दिवस महाभयंकर स्वरूप धारण करून श्री गणेशाला मारण्यासाठी पाळण्याच्या जवळ आलेला आहे. हे ज्या वेळेस या ठिकाणी भगवान झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना लक्षात आलं, भगवंताने आपले दोन्ही नेत्र उघडले आणि महाभयंकर स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं आणि सिंधुरासुराचा त्या ठिकाणी वध केला. विठ्ठल 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 विठ्ठल. सिंधुरासुराला या ठिकाणी मारल्याच्या नंतर मधु आणि कैटभ असे या ठिकाणी महाबलाढ्य दैत्य आणि त्यांचाही वध त्या ठिकाणी माता जगदंबेने ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी श्री गणेशाने सिंधुरासुराचा वध केला. सर्व पृथ्वीवरती ज्यावेळेस हाहाकार माजला होता आता तो दाह शांत झाला. माता पार्वती आनंदी झाल्या आणि पार्वती आनंदी होऊन या ठिकाणी श्री गणेशाला आपल्या मांडीवरती बसून सुंदर अशा या ठिकाणी नैवेद्य खाऊ घालत आहेत. आणि तो नैवेद्य कशाचा आहे तर तो फक्त मोदकाचा नैवेद्य आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य आवडतो कशाचा? तो मात्र या ठिकाणी मोदकाचा. त्याच्याशिवाय गणपतीला दुसरं काही आवडत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. गीतेमध्ये सुंदर अशी वाक्यरचना आहे, देवाला आनंदाने फुलं आणि फळं याच्या व्यतिरिक्त फक्त भाव लागतो, भावाशिवाय दुसरं काही लागत नाही. म्हणून भक्ताने फक्त भावाने जर श्रद्धा ठेवून अगदी भक्ती केली तर निश्चित ती भक्ती देवाला सुद्धा मान्य होईल. विठ्ठल विठ्ठल महाराज ज्या वेळेस परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले आणि परमात्मा मोठे झाले आणि परमात्मा मोठे झाल्याच्या नंतर माता पार्वतीला अनेक प्रकारे खोड्या करून त्रास द्यायला लागले. त्रास देत असताना इकडे कृष्ण परमात्मा अवतारामध्ये
कृष्णाने जिथं खोड्या केल्या त्या सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि यशोदा मातेला विनंती केली, माता आम्हाला तर असं वाटतं की तुमच्या पुत्राच्या खोड्या काही बंद होणार नाहीत. खोड्या जर बंद व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्ही गणपतीला नमस्कारा. सांगितल्याप्रमाणे संकट चतुर्थीचं व्रतावलोकन केलं. कोणी? यशोदा मातेनं. 1 महिना कृष्णाने खोड्याच बंद केल्या. कशामुळं? गणपतीला महत्व प्राप्त व्हावं म्हणून. 1 मास देवी खोडी नाही केली, प्रचिती ते आली यशोदेसी. 1 महिना खोड्या न केल्यामुळं यशोदा आनंदी झाली. 1000 लाडून 1000 मोदक घेऊन सकाळी सकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरात निघाले. जाता जाता कृष्णजी आईच्या बोटाला धरून प्रश्न करतायत, आई याच्यातला मला एक लाडून मोदक दे ना ग. आणि त्यावेळेस यशोदा माता सांगते, बाळा अरे मी तुला दिला असता, पण देवाला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर घरच्या मुलाने खाऊ नये. सगळ्या देवाचा बाप आहे मी आई, पण तुला कळत नाही त्याला आता काय करावं. एवढ्यात यशोदेच्या लक्षात आलं, मी काही पदार्थ विसरले. कृष्णा अरे मी काही पदार्थ विसरले, इथं लक्ष ठेव. मांजर येईल आणि मोदक खाऊन घेईल. कृष्ण म्हणतो, एवढा मोठा बोका असल्यावर मांजरीची काय ताकद इथं येण्याची. आणि ज्यावेळेस यशोदा घरी आली गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणण्यासाठी, बघा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणण्यासाठी यशोदा घरी आली. तत्पूर्वी या ठिकाणी अगदी कृष्णाने एकटं गणपती बाप्पाकडे पाहिलं. गणपती तुम्ही खाता का लाडू? मी खाऊ. गणपती सांगतो, तुम्हीच खा पण मला त्रास देऊ नका. 1000 लाडून 1000 मोदक उचलले आणि एकट्यानं भस्म केले. तेवढ्यात यशोदा आली, पाहते तर काय, ताटामध्ये लाडू मोदक गायब. कृष्णा अरे याच्यातले लाडू मोदक कोणी खाल्ले? मी नाही खाल्ले गाई. तू घराकडे गेलीस ना, एवढे मोठे मोठे उंदीर आले होते, मला फार भीती वाटत होती. उंदीर भ्यासूर भ्यालो मी जननी, वळली वदनी बोबड येते, मला बोलताच येत नव्हतं. एवढे मोठे मोठे उंदीर होते. बरं जाऊ दे बाबा, गणपतीचं वाहन उंदीर आहे ना, साक्षात देवानेच नैवेद्य ग्रहण केला असं समजते. आणि पुन्हा घराकडे आली गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणण्यासाठी. परत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तयार केला आणि इकडे कृष्णाने गणपतीला दमबाजी चालू केली. गणपतीला सांगितलं, गणपती लाडू एवढे खाल्ल्यामुळं पोटात नीट बसले नाहीत, तुम्ही आत जा आणि नीट करा. उचलला गणपती, टाकला पोटात. आता ज्याला गुळ खोबरं दाखवायचं तो देवच गायब. यशोदा आली, पाहते तर काय, मंदिरात देवच नाही. आणि कृष्णाकडे पाहून विनंती केली, कृष्णा अरे देव कुठं आहे? देवासीच पूसे देवा काय झाला, देवासीच पूसे देव 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 काय झाला, देवासाच पूसे देव काय झाला, देवासीच पूसे देव काय झाला, देवासीच पूसे देव काय झाला. हसे आणि बोला याचे हारी, हसे आणि बोला याचे हरी, देवासीच पूसे देव काय झाला, 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 देवासीच पुसे देव काय झाला. हसे आले बोला याचे हरी. जिथं आईला मुलगा कोण आहे हे कळालं नाही, तिथं समाजाच्या कधी कधी साधू सुद्धा लक्षात येऊ शकत नाही. महाराज सांगतात
की देव आणि भक्त यांचा त्रिवेणी संगम एकत्रित आल्याच्या नंतर कुठं देवाचं स्वरूप एकदा लक्षात येत असतं. म्हणून तो लंबोदर आहे, तो विनायक आहे. नवे नवे या ठिकाणी तो दुष्टांचा संहार करणार आहे. म्हणून कृतयुगामध्ये त्याला विनायक या नावानं ओळखलं जात होतं. लक्षपूर्वक ऐका. द्वापार युगामध्ये त्याचं स्वरूप वेगळं सांगितलं जात होतं. त्रेतायुगामध्ये त्याला मयुरेश्वर नावानं ओळखलं जात होतं. पण कलियुगामध्ये त्याला श्री गणेश या नामानं ओळखलं जातं. विठ्ठल 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 विठ्ठल. माता पार्वती आपल्या पतीला विनवणी करू लागली आणि त्याच पद्धतीनं कार्तिकेय स्वरूपामध्ये तिला दुसरा पुत्र प्राप्त झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा पद्धतीनं हा कार्तिकेय त्या ठिकाणी अवताराला आल्याच्या नंतर या ठिकाणी श्री गणपती आणि कार्तिकेय या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. कार्तिकेय या ठिकाणी मोठे झाले. दोघं मोठं झाल्याच्या नंतर माता पार्वती विचार करू लागली, आता यांच्या विवाहाची वेळ समीप आलेली आहे. पण विवाहाची वेळ समीप आल्याच्या नंतर आपण यांच्याबद्दल विचार केला पाहिजे. काय विचार करावा? भगवान भोलेनाथ माता पार्वती विचार करतात आणि विचार केल्याच्या नंतर जो कोणी या पृथ्वीची प्रथम प्रदक्षिणा घालून येईल तोच सर्व जगामध्ये श्रेष्ठ असेल या ठिकाणी सांगितलं. कार्तिकेय निघाले. लक्षपूर्वक ऐका. कार्तिकेय निघाले आणि श्री गणेशाय निघाले. पण गणपती बाप्पांनी विचार केला की कार्तिकेयांना समोर जाऊ द्यावं. कार्तिकेय ज्यावेळेस घराच्या बाहेर पडले, ते नगरीच्या बाहेर पडले आणि ते पुढं जाऊ लागले. या पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी ते तत्पर झाले. पण श्री गणपती बाप्पा फार हुशार होते. गणपती बाप्पा एवढे हुशार होते, त्यांनी विचार केला की या विश्वाचा चालक मालक, या सृष्टीचा रक्षण करता या ठिकाणी स्वतः आपल्या स्वरूपामध्ये स्थित आहे आणि आपण कुठलाही न विचार करता इथून न बाजूला जाता आपण सर्वप्रथम आपल्या माता पित्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांनाच प्रदक्षिणा घालावी. गणपती बाप्पाकडून फार मोठा उपदेश घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी पहिल्यांदा आपल्या माता पित्यांना प्रदक्षिणा घातली आणि जगतामध्ये सर्वात मोठा उपदेश दाखवून दिला की कलियुगामध्ये तारणारे फक्त मायबाप आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. या आई वडिलांशिवाय या त्रैलोक्यात श्रेष्ठ कोणी असू शकत नाही. म्हणून श्री गणपती बाप्पांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी माता पार्वती भगवान शंकरांची प्रदक्षिणा घातली आणि त्रैलोक्याचं श्रेष्ठत्व दाखवून दिलं. जसं पुंडलिकरायांनी आपल्या माता पित्यांची सेवा केली होती त्याच पद्धतीनं या ठिकाणी गणपती बाप्पांनी तिथे प्रदक्षिणा घालवली आणि प्रदक्षिणा घालवून दिल्याच्या नंतर पहिल्यांदा दाखवून दिलं की या जगतामध्ये श्रेष्ठ हे आई वडील आहेत. तसं भक्ती करत असताना भक्तांनी उदास होऊन भक्ती करावी. तुकोबाराय, नेमकं तुमचं म्हणणं तरी काय आहे? अभंगाच्या प्रथम चरणात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारुनी, गेले आशा पास निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्ताईसे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवारुनी. भक्त कसा असावा, त्याची लक्षणं कशी असावीत, पहिल्यांदा लक्षपूर्वक ऐका. तो भक्ती करत असताना तो प्रसन्न अंतकरणाने भक्ती करणारा असावा. दुसरी गोष्ट अशी आहे, भक्तांनी आपल्या देहावर
विजय मिळवलेपर्यंत या ठिकाणी भक्ती करावी. जसं श्री गणपती बाप्पा सत्व आणि रज आणि तम या तिन्ही गुणावर विजय मिळवतात, म्हणून त्यांना श्री गणेश या नावानं ओळखलं जातं. तसं भक्ताने आपली लक्षणं दाखवत असताना या जगतामध्ये नेहमी उदास असावं. आणि त्याच्यावर अतिशय सुंदर दृष्टांत मी तुम्हाला सांगून जाते. संत या ठिकाणी गोरा कुंभार, लक्षपूर्वक ऐका, काय भक्ती करावी महाराज. स्वतःच मूल या ठिकाणी पायाखाली आलं. भक्ती करत असताना भक्तीवर भान राहिलं नाही. स्वामी, मी पाणी आणण्याकरिता बाहेर जाते, हे बघा हा पुत्र घ्या. संती इतकं प्रेम करत होती आपल्या पुत्रावर, इतकं प्रेम करत होती की या जगामध्ये कुठलीही आई या त्रैलोक्यामध्ये भगवंता आणि आपल्या पुत्राला एक समानच मानत असते. याच्यापेक्षा त्रैलोक्यात तिला दुसरं सुख दिसत नाही. संतीने या ठिकाणी गोरोबा काकांना सांगितलं, मी बाहेर जाऊन येईपर्यंत फक्त तुम्ही या बाळाकडे लक्ष द्या. बाळ पाळण्यामधून खाली उतरलं. बघा, बाळ पाळण्यातून खाली उतरलं, ती पाणी आणण्यासाठी बाहेर गेली. आमचे गोरोबा काका भक्तीमध्ये या ठिकाणी तल्लीन होऊन गेलेले आहेत. अशा तल्लीन झालेल्या अवस्थेमध्ये कधी एकदाच बाळ पायाखाली आलं हे कळालं सुद्धा नाही. जिचे पिढे बाळ प्राण तीचा विकाळ. आई सगळ्यात जास्त बाळावरती प्रेम करत असते. बाळाचं शरीर धंडापासून वेगळं झालं, रक्ताच्या चिंदड्या चिंदड्या उडाल्या. बघा लक्षपूर्वक ऐका. तरीही विठ्ठल 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 सारखं भगवंताच्या नावाचा जप आहे. संती ज्या वेळेस पाणी घेऊन बाहेरून आतमध्ये आली, तिने पाण्याची घागर खाली ठेवली. पहिल्यांदा पाळण्याच्या जवळ गेली. पाळण्यामध्ये पहिल्यांदा तिला तिचं बाळ दिसलं नाही. तिला असं वाटलं की आपल्या पतीने त्याला कडेवरती घेतलं असेल. संती आपल्या बाळाला पाहण्यासाठी बाहेर आली आणि तिने आपल्या पतीच्या मुखाकडे पाहिलं. पतीच्या मुखाकडे पाहिलं तर ते भजन करण्यात दंग आहेत. कडेवरती बाळ दिसत नाही. बाळ आहे कुठे? तिने ज्यावेळेस पायाकडे लक्ष घातलं त्यावेळेस रक्ताच्या चिंदड्या चिंदड्या उडालेल्या त्या संतीने पाहिल्या. तिचा देह अनावर झाला नाही. तिने आपल्या पतीच्या हाताला पकडलं. स्वामी, अहो तुम्हाला भान आहे की नाही? अहो तुम्ही सारखं रात्र आणि दिवस विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करताय. स्वतःच्या पुत्राला तुम्ही मारलं ना, आता तरी तुम्ही जागे व्हा. त्यावेळेस या ठिकाणी संत गोरोबा काका एकच बोलतात, संती तू काही बोल पण माझ्या विठ्ठलाला शिव्या देऊ नको. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो काय केलं तुम्ही हे? त्या विठ्ठलाच्या भजनामध्ये स्वतःच्या बाळाला मारलं ना, तुम्हाला भान आहे का? ज्यावेळेस संतीने हलवून जाग केलं त्यावेळेस रक्ताच्या चिंधड्या उडालेल्या दिसल्या. आणि नंतर सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाही घ्यायचं त्या विठ्ठलाचं नाव. बघा, तुम्हाला जर विठ्ठलाचं नाव घ्यायचं असेल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे, माझं मूल मला परत पाहिजे. संतीने आश्वासन त्या ठिकाणी भगवंताला दिलं. आता देव सुद्धा थरथर कापायला लागले. लक्षपूर्वक ऐका. देव थरथर कापायला लागले. इकडे रक्ताच्या चिंधड्या उडालेल्या आहेत बाळाच्या. गोरोबा काकांचं भजन सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतः पांडुरंगाला त्या ठिकाणी आळवलं महाराज. आणि आळवल्याच्या नंतर परमात्मा संतीच्या समोर काकांच्या समोर येऊन उभे राहिले. नुसती नजर टाकली आणि नजर टाकल्याबरोबर या ठिकाणी ते मूल जिवंत झालं. मेलेलं मूल जिवंत करावं एवढं मोठं सामर्थ्य भगवंताच्या ठाई आहे, संताच्या ठाई आहे. म्हणून या त्रैलोक्यामध्ये भगवंताने संताशिवाय श्रेष्ठ कोणी असू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात, कुंभाराने बाळ तुडविले पायी पण शेवटी मात्र त्याला या ठिकाणी भान राहिलेले नाही. स्वतःच्या पुत्राच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. भगवंताने कृपेचं छत्र टाकावं, बाळाला पुन्हा जिवंत करावं, इतकी भक्ती महाराज म्हणले. हो, एवढी भक्ती या ठिकाणी आमच्या काकांनी केली. म्हणूनच भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुणे. आशा विरहित जीवन जगतात म्हणून ते भक्त देहावर उदास असतात. ब्रह्मपाश, आशापाश, काळपाश, पाशाचे अनेक प्रकार आपल्याला पाहता येतील महाराज. पण ब्रह्मपाश प्रत्येक जीवाला प्राप्त होऊ शकत
नाही. जो ज्ञानी जीव आहे त्यालाच तो जीव या ठिकाणी परमात्मा त्याच्यावरती कृपा करत असतो. काळपाश मृत्यू हा अटळ आहे, सत्य आहे, तो कोणाला चुकणारा नाहीये. म्हणून देहावर उदास. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढी जर भक्त भक्ती करत असेल तर परमात्मा त्यांच्यासाठी काय करतो. सजन कासाया विकुला गे मासो, कसाया विकुला गे मास, सजन कासाया विकुला गे मास, सजन कसाया विकुला गे मास. माळ्या सावतासी खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. उच नीच काही नेने भागवंत, उच्च नीच काही नेने भागवंत, उच नीच काही नेने भागवंत, उच्च नीच काही नेने भागवंत. तिष्ठे भाव भक्ती देखून या, तिष्ठे भाव भक्ती देखून या, तिष्ठे भाव भक्ती देखून या. सजन कासाया विकू लागे मास, माळ्या सावत्यासी खुरपू लागे. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तुकोबाराय, जिथं भाव आहे, जिथं श्रद्धा आहे, तिथं देव सुद्धा दूर नाही. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुणे. आशा विरहित जीवन जे संत जगत असतात ते या जीवनामध्ये धन्य असतात. म्हणून या ठिकाणी संकटमोचक आमचे गणपती बाप्पा प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असतात. म्हणून त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे एकदा आपण या ठिकाणी स्मरण करूया. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय भक्ती भावाने प्रेमाने साधना करतात, तसं इथे भक्त भगवंताला हृदयामध्ये साठवतात. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुणे. भक्ती करत असताना तुम्ही वार बघून भक्ती करू नका. काही लोक रविवाराला वेगळीच भक्ती, सोमवाराला वेगळीच भक्ती, मंगळवाराला वेगळीच भक्ती, बुधवाराला वेगळीच भक्ती, अशी भक्ती करू नका. भक्ती करत असताना आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. या पद्धतीची जर भक्ती तुम्ही केली तर परमात्मा तुमच्यावर आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. बाप्पांना आवडतं ते फक्त 21 दुर्वा, गणपती बाप्पांना आवडतात त्या दुर्वा आनंदाने प्रेमाने समर्पित करा. गणपती बाप्पांना नैवेद्य आवडतो तो या ठिकाणी लाडवाचा आणि मोदकाचा तो नैवेद्य समर्पित करा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा, दिनांचार विठ्ठल 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 विठ्ठल.